नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या युट्यूब चॅनल मध्ये मी विलास खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, आपण जे कांदा पेरायच्या ऐवजी तर काय करायचं, जे आपल्याला जर फोक टाकायचं झालं तर म्हणजे बघा, हे फोक म्हणजे आपल्याला कांदा पेरण्याऐवजी आपण काय करायचं, असं बी शिपायचं आपल्या शेतात. तर आम्ही काय केलं बघा, हे खत घेतलंय आणि या खतामध्ये हे कांद्याचं बी, हवं हे कांद्याचं बी थोडं असं टाकलं. ह्या प्रमाणात बघा तुम्ही असं कसं मिक्स केलंय, याप्रमाणे असं मिक्स करायचं. हे असं मिक्स झालं ते म्हणजे काय करायचं आपण आता, हा बघा इकडे बघा, हे आता हे आपण बी टाकणार आहेत आता हे शेतात. तर हा बघा, हे आपण हे असं टाकायचं. आणि हे खत काय घेतलंय म्हणजे पहा शेतकरी मित्र, हे खत घेतल्यानंतर आपल्याला आपण बी कुठं टाकलंय, कोणत्या ठिकाणी पडलं का, तर बी एक काळा असतं आणि जमीन पडलं लवकर ओळखू येत नाही. मग त्याच्यामुळे आपण काय करायचं, हे खत मिक्स करायचं. खत मिक्स करून असं बी टाकलं की म्हणजे आपण कुठं पडलं हे चुकत नाही आपल्याकडून. आणि अशा पद्धतीने कांदा बी आपल्या शेतात टाकायचं. मी हे जवळपास 10 वर्ष झालं असंच करतोय आणि 10 वर्षापासून माझी शेती ही अशीच कांदा पद्धतीची. एक गेल्या वर्षी पेरला होता, पण पेरल्याला मला तर योग्य वाटला ना. हा काय, ह्या पद्धतीने काय करायचं, असे बी टाकल्यानंतर म्हणजे दरवर्षी या पद्धतीने मी बी टाकतो. आणि हे टाकल्यानंतर काय करणार आपण, परत ह्याला आपण आधी रोटर आणलं होतं, रोटरच्या नंतर आता ही बी टाकायला लागलो. आणि आता बैलांनी म्हणजे आपल्याकडे बैल येतं, याच्यासाठी आपल्याला शेतीसाठी खूप बैल असणं आवश्यक आहे. का तर असं बी टाकल्यानंतर आपण लगेच ह्याच्यावर काय करायचं, फरांडी म्हणजे एकदम लहान की तो, आपण तर सर्व शेतकरी आपल्या सर्वांना माहिती आहे फरांडी काय आहे ती. तर याच्यानंतर आपण काय करायचं, फरांडी हाणायची. बघा इकडं मी आता फरांडी हाणतोय, म्हणजे आता मी आमच्याच शेजारी आहे. तर हा बघा फरांडी चालू आहे. हा बघा, हे बघा मान दाखवतो. तर हा काय, आपल्या शेतामध्ये परत अशी फरांडी हाणली. हा बघा, हे बघा असं. मग काय झालं आता, हे पूर्ण बी टाकलं बी हे पूर्ण बी काढून गेले. काय होतं, फरांडीची अशी पाच गेली की 3 बोट बी खाली जाते फक्त असं, आणि त्याच्या अशी ती माती पडते, गोली माती पडते. नंतर आपल्याला आता काय करायचं, रेन पाईप टाकून भिजवायचं. तरी हा बघा सध्या आमची इथं आता फरांडी चालू आहे. हा बघा बैल हे चालू आहे सध्या, बैल महाग लगेच आम्ही फरांडी हाणतो. आणि आता पूर्ण फरांडी हाणायची झाली की नंतर रेन पाईप हातरून परत आपल्या याच्यामध्ये पाणी सोडायचं आणि व्यवस्थित उगवतं. आपला उगवण क्षमता नंतर उगवल्यानंतर तुम्हाला पुन्हा व्हिडिओ टाकतो मी याच्यानंतरचा, कसं उगवलं, कशा पद्धतीने उगवलंय काय. एकदम खूप छान पैकी उगवतं. का तर हा कांदा दाट होत नाही. का तर एकरी मी फक्त 2 किलो बी असतं याला, ते टाकताना एकरी 2 किलो बी खतामध्ये मिक्स करून 2 किलो बी टाकल्यानंतर पातळ जास्त दाट होत नाही. 4 बोटं 3 बोटं 6 बोटं असा कांदा लागवड झाल्यासारखी होती. तरी असेच आपल्या नवीन व्हिडिओ शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी, अगर आपणास पाहण्यासाठी कोण काय तसेच हवामान अंदाजासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच नवीन व्हिडिओसाठी आपला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर सर्व शेतकरी मित्रांचे धन्यवाद.